शनिवारच्या दिवशी ना अभिला टिफिनसाठी चपाती भाजी सोडून तुम्ही काहीही देऊ शकता असं असतं. तर ना त्याचं इथं माझं आधीपासूनच चाललेलं होतं रात्रीपासूनच, की मला उद्या सकाळी टिफिनला फ्रेंच फ्राईज दे. आता दुपारपर्यंत शाळा म्हटल्यावर याचं पोट भरण का, म्हणून त्याला मी नको म्हटलं. त्याला म्हटलं मी तुला असं काय बनवून देते जेणेकरून तुझं पोट पण भरण आणि तुला खायला पण छान लागेल. तर नाही तर मी कणकेचा एक गोळा घेतला, त्याला छान असं आहे ना लाटून घेतलं. छान लाटून घेतल्याच्या नंतर ना त्यावर 1 चमचा तेल घातलं, थोडीशी हळद घातली, थोडंसं लाल तिखट घातलं आणि छान असं सगळीकडून पसरून घेतलं. छान पसरून झाल्याच्या नंतर त्यामध्ये ना कांदा घातला. कांदा छान सगळीकडे पसरून घेतला. सोबतच यामध्ये मी टोमॅटो होतं ते टोमॅटो पण घालून घेतलं. एकदम बारीक कट करून घेतलेलं आहे. आणि ना मीठ घालायची काही गरज नाही, कारण की आपण कणिक भिजवतो तेव्हाच यामध्ये मीठ घालत असतो. छान त्यानंतर वरतून ना कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि छानच आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. छान रोल झाला ना त्यातून लगेच आपल्याला साईडनं आहे ना मधून एक चीर पाडायची आहे, जेणेकरून आपला पराठा आहे ना व्यवस्थित हे होईल म्हणून. आणि जे आपण चुंबळ करतो की नाही तशी आपल्याला छान अशी चुंबळ करून घ्यायची आहे आणि छान असा पराठा आपल्याला इथं लाटून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर ना लगेच गॅसवर एक तवा ठेवायचा आहे. त्यावर ना लगेच परत 1 चमचा तेल घालायचं आहे आणि जो आपण लाटलेला पराठा होता ना तो यावर घालून घ्यायचा आहे. तर आता दोन्ही साईडनं आहे ना तुम्ही तेल किंवा तूप लावून ना छान भाजून घ्यायचं आहे. तर ना इथं थोडासा चिरला होता, कारण की थोडंसं पीठ पातळ झालं होतं सकाळी सकाळी घाई गडबडीमध्ये, त्यामुळं. मग ना छान असं दोन्ही साईडनं तेल तूप लावून ना मस्त आलटी करून आपल्याला छान असा खरपूस खमंग असा आपला पराठा इथं भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला पराठा तयार आहे. आता येणे तर त्याची भूक तर जाईलच म्हटलं, पण खायला पण खूप टेस्ट लागतो. तर तुम्ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.